नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. 21 व 22 फेब्रुवारीला कृषी विद्यापीठ येथे फळे व फुलवर्गीय पीक शिवार फेरीचे आयोजन. किमती मुद्देमाल व मोबाईल फिर्यादीस परत मोहीम. जवळपास 56 लाखावर अधिक मुद्देमाल केला परत. यावर्षी तापमानात वाढ होण्याची शक्यता. मे महिन्यापर्यंत उन्हाची दाहकता वाढणार. डाबकी रोडवरील अतिक्रमणासाठी नागरिकांचा मोर्चा. स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आयुक्तांचे निर्देश. मनपा हद्दीतील रेशन कार्ड धारकांचे नाव अजूनही ग्रामीण भागात. पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार. आता सविस्तर बातम्या. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयात फळे व फुलवर्गीय पिकांची शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. 21 व 22 फेब्रुवारी रोजी आयोजित 2 दिवसीय शिवार फेरीचे उद्घाटक म्हणून भारत सरकारचे उद्यानविद्या आयुक्त प्रभात कुमार उपस्थित राहणार आहेत. या शिवार फेरीचा लाभ घेण्याचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ उद्यानविद्या महाविद्यालयातील शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे विविध प्रयोग व प्रात्यक्षिके याची देही याची डोळा बघण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा सहयोगाने उद्यानविद्या महाविद्यालय प्रांगणात फळे व फुलवर्गीय पिकांची शिवार फेरीचे आयोजन 21 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. शिवार फेरीला उद्घाटक म्हणून भारत सरकारचे उद्यानविद्या आयुक्त प्रभात कुमार उपस्थित राहणार आहेत. यावेळी 21 भाजीपाला पिकांचे 34 वाण, 17 विविध फळ पिकांचे 34 वाण, 170 एकर क्षेत्रावर आणि 23 विविध फूल पिकांचे 315 शोभिवंत झाडे, 10 एकर क्षेत्रावर असे एकूण 200 एकर क्षेत्रावर उद्यानविद्या विषयक 58 पिकांचे 383 पिकं प्रात्यक्षिके सर्व तंत्रज्ञानासह प्रत्यक्ष पाहणीस उपलब्ध करून दिली आहेत. जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केलेल्या प्रकरणाचा तपास लागल्यानंतर यामधील हस्तगत मुद्देमाल परत करण्यासाठी मंगळवारी पोलीस लॉन येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत किमती मुद्देमाल व मोबाईल परत मोहीम कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी जवळपास 56 लाखहून अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी ॲक्शन मोडवर आले आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा ग्राफ कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच चोरी व इतर गोष्टींचा तपास जलद गतीने करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिल्यामुळे या तत्परतेने सर्वच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी कर्मचारी तपासाला गती देताना दिसत आहेत. आज जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, शहर पोलीस उपविभागीय अधिकारी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत किमती वस्तू व मोबाईल परत मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील नागरिकांचे चोरीस गेलेले किमती मुद्देमाल व मोबाईल परत करण्यात आला. आमचे क्राईम रिपोर्टर अकबर खान पठाण यांचाही मोबाईल हरवला गेला होता. त्यांचाही मोबाईल पोलिसांनी शोधून दिला. यावेळी त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते त्यांचा मोबाईल परत करण्यात आला. तसेच जवळपास 100हून अधिक नागरिकांना त्यांच्या किमती वस्तू व मोबाईल परत करण्यात आले. अंदाजे 56 लाखहून अधिक रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये विशेष करून LCBचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या टीमचे कौतुक करत सत्कार करण्यात आला. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी माहिती दिली. अकोला जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह सर यांच्या संकल्पनेतून व यांच्या आदेशानुसार आपण फिर्यादी यांना किमती मुद्देमाल परत करण्याची मोहीम ठेवलेली होती. आज तो कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यामध्ये एकूण 185 फिर्यादींना किंवा व्हिक्टीमला त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे. त्याची अमाऊंट होती 56,40,994. यामध्ये आपण बायफर्केशन जर केलं तर किमती मुद्देमाल ज्याच्यामध्ये गोल्ड ऑर्नामेंट वगैरे येतात अशा किमती मुद्देमालाची संख्या होती 6, ज्याची किंमत होती 10,76,798. तसेच
वाहन चोरीमधले काही वाहनं डिटेक्ट झाले होते. ते वाहनं आपण पुन्हा मूळ फिर्यादींना परत केले. त्याची संख्या होते 19 आणि त्याचे अमाऊंट होती 16,64,813 रुपये. तसेच जवळपास 150 मोबाईल जे गहाळ झालेले होते किंवा गुन्ह्यात चोरी झालेले होते, ते 150 मोबाईल आपण फिर्यादींना परत केलेले. त्याची अमाऊंट होती 23,31,277. तसेच ऑनलाईन फसवणुकीचे जे प्रकार झाले होते, ज्यामध्ये 4 फिर्यादी वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक झालेली होती त्यांची, त्याचे मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे. तो आहे 4,55,706. तसेच इतर मुद्देमाल जो आहे, ज्यामध्ये कॅश रिकव्हरी करण्यात आली होती, ते 7 मुद्देमालाची रिकव्हरी करण्यात आली. त्याची अमाऊंट होती 1,12,400. असा टोटल 56,40,994 किमतीचा मुद्देमाल हा आपण फिर्यादीला परत करण्यात आलेला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये डिव्हिजन वाईज सांगायचं झाल्यास शहर विभागात 117 फिर्यादींचा मुद्देमाल परत केला. अकोट विभागामध्ये 25, मूर्तिजापूर विभागामध्ये 26 आणि बाळापूर उपविभागामध्ये 17 मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. मागील वर्षी अकोला जिल्ह्यात उन्हाच्या दाहकतेने नागरिकांना हैराण करून सोडले होते. यावर्षी सुद्धा तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असून मे महिन्यात तापमान 46 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फेब्रुवारी महिना सुरू होताच जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. मागील वर्षीचा विचार केला असता 2023 मध्ये उन्हाळ्यात तापमानात कमालीचा उच्चांक नागरिकांना अनुभवायला मिळाला होता. मागील वर्षी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात 30.5 डिग्री सेल्सिअस, मार्चमध्ये 39.4 डिग्री सेल्सिअस, एप्रिलमध्ये 42.2 डिग्री सेल्सिअस तर मे महिन्यात 45.6 डिग्री सेल्सिअस एवढ्या उच्चांकांची नोंद हवामान विभागाद्वारे करण्यात आली होती. जिल्ह्यातील यावर्षीच्या उन्हाळ्यात वातावरण साफ राहिल्यास येणाऱ्या काही महिन्यात सुद्धा तापमान वाढण्याची शक्यता असून यावर्षीचे मे महिन्याचे तापमान 46 ते 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढण्याचा अंदाज हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मेट्रोलॉजिस्ट हूँ और फरवरी माह में अकोला का तापमान लगभग जनवरी के समान ही रहता है. मकर संक्रांति के बाद से जब सूर्य उत्तरायण होता है तो समूचे भारत में ग्रीष्म ऋतु का आगमन शुरू हो जाता है. धीरे धीरे जो है तापमान में वृद्धि दर्ज होती है, लेकिन जो है पश्चिम विक्षोभों के वजह से बीच बीच में शीतलहर और बादलों का आवागमन बना हुआ रहता है. अकोला का अगर हम देखते हैं तो फरवरी माह में लगभग 40 डिग्री तक टेम्परेचर बढ़ जाता है और मिनिमम टेम्परेचर एवरेज में लगभग 8 से 11 डिग्री तक रहता है. पिछले वर्ष मई माह में सर्वाधिक तापमान गया था 45.6 डिग्री. अगर इस वर्ष भी लगभग 44 से 46 डिग्री तक का तापमान रहने की उम्मीद है. शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने डाबकी रोड परिसरातील मुख्य रस्ता मोकळा करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या टीन शेड कॉन्क्रीटच्या पायऱ्यांवर गजराज चालवला. यामुळे रस्ता अतिक्रमण मुक्त होण्याची आशा निर्माण झाली होती खरी, मात्र आता डाबकी रोडवरील अतिक्रमण कारवाई विरोधात नागरिकांनी मोर्चा काढला असून महापालिका आयुक्त यांची भेट घेत कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे. अकोला महापालिका हद्दीत मंजूर विकास आराखड्यानुसार शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने डाबकी रोड परिसरातील प्रमुख रस्ता मोकळा करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. या अंतर्गत टीन शेड, कॉन्क्रीट पायऱ्यासह रस्त्यावर वाहतुकीला अडचण निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर गजराज चालवण्यास सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी ही मोहीम सुरू होती, परंतु शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी सुट्टी आल्यामुळे मंगळवारपासून ही मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार होती. परंतु त्यापूर्वी या परिसरातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून अतिक्रमण हटाव मोहीम थांबवण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली. महापालिका आयुक्तांनी जेव्हा या अतिक्रमणधारकांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी अतिक्रमणधारकांचे म्हणणे ऐकून घेतले. या मार्गावर 3 फूट वर अधिक अतिक्रमण झाल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. हे 3 फूट अतिक्रमण जर अतिक्रमणधारकांनी स्वतः काढले तर ही कारवाई थांबवण्यात येईल. आयुक्तांच्या या आश्वासनानंतर डाबकी रोडवरील अतिक्रमणधारकांनी याला सकारात्मकतेने घेत स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आश्वासन देऊन येथून जाणे पसंत केले.
अकोला शहरातील बहुतांश रस्ते 12 मीटर रुंद व्हावे यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करीत असून या अनुषंगाने डाबकी रोडवर ही कारवाई केली जात होती, हे विशेष। अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ होऊन लगतची 24 गावे शहरात समाविष्ट झाल्यानंतर या गावांमधील 18 सरकारी स्वस्त धान्य दुकाने शहर पुरवठा विभागाशी संलग्नित करण्यात आली नाहीत। त्यामुळे याचा फटका रेशन कार्ड धारकांना बसत आहे। गेल्या 2 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असून रेशन धारकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। अकोला शहर व 7 तालुक्यांमध्ये 3,47,000 पेक्षा अधिक रेशन कार्ड धारक आहेत। यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, शेतकरी आदींचा समावेश आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे शहरी व ग्रामीण अशा 2 विभाग आहेत। अकोला महानगरपालिकेचा विस्तार होऊन गुडदी, सोमठाणा, खरब बुद्रुक, शिवर, शिवणी, शिलोडा, पंचशील नगर, भौरद मार्ग, हिंगणा, म्हैसपूर, डाबकी, मलकापूर, शिवापूर, अकोला बुद्रुक, खडकी बुद्रुक, अकोली खुर्द, तपलाबाद, निजामपूर, सुकापूर, वाकापूर, शहनवाजपूर ही 24 गावे अकोला शहरात आली। नियमानुसार शहरात समाविष्ट झाल्यानंतर या गावातील 18 रेशन दुकाने शहरातील अन्न पुरवठा विभागाला जोडणे गरजेचे होते। या संदर्भात तत्कालीन तहसीलदार यांनी 29 डिसेंबर 2019 रोजी अन्न पुरवठा अधिकारी यांना पत्र पाठवून या गावातील रेशन दुकाने व रेशन कार्ड धारकांना शहरातील वितरण व्यवस्थेशी जोडण्याचे निर्देश दिले होते। या पत्राला आता 2 वर्षांपेक्षाही अधिक कालावधी उलटून गेला, परंतु 18 रेशन दुकाने व 16,000 रेशन कार्ड धारकांना अद्यापही शहर पुरवठा विभागाशी जोडण्यात आले नाही। त्यामुळे याचा फटका रेशन कार्ड धारकांना बसला आहे। माजी आमदार जगन्नाथ ढोणे यांचा मृत्यू हा संशयास्पद असून त्यांची संपत्ती हडपण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोप करीत दिवंगत आमदार यांच्या पत्नी आशाताई ढोणे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सीबीआयद्वारे करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली। 27 ऑक्टोबर 2020 रोजी आमदार जगन्नाथ ढोणे यांचे त्यांच्या गीतानगर परिसरातील निवासस्थानी निधन झाले। मृत्यूपूर्वी ते अत्यंत तणावाखाली होते। मृत्यूच्या 2 दिवस आधी ते मुंबईतील धर्मदाय आयुक्त कार्यालयात गेले होते आणि तेथून परतल्यानंतरच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असा आरोप दिवंगत आमदारांच्या पत्नी प्राध्यापक डॉक्टर सौ आशाताई ढोणे यांनी केला आहे। मृत्यूपूर्वी मालमत्तेच्या कागदपत्रांवर त्यांच्या खोट्या सह्या घेण्यात आल्या होत्या। संपत्ती हडपण्याचा हा कट रचण्यात आला आहे। कोट्यावधी रुपयांची उलाढाल आणि संघटनेपासून वेगळे होण्यासाठी 8 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत दिवंगत आमदारांच्या पत्नी प्राध्यापक डॉक्टर सौ आशाताई ढोणे यांनी या कटात सहभागी असलेल्या सर्वांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे। मी सांगते ना, मग ज्याच्यावर माझा आरोप आहे तो माझा पूर्ण शंका त्या माणसावर आहे। राहुल पाटील, आमदार राहुल पाटील ऑफ परभणी, त्याच्यावर माझा पूर्ण आरोप आहे। त्यांनी प्री प्लॅन मर्डर केलेला आहे माझ्या नवऱ्याचा। त्याचा मित्र गजानन दाडू कधीही कोर्टाला माझ्या नवऱ्याला जाऊ देत नव्हतं। ज्या दिवशी चॅरिटीमध्ये केस होते हे सगळे नातेवाईकाला मी घेऊन ठेवलं होतं ना, ज्याला ट्रस्ट मध्ये, त्याला पीटीआय येऊ देत नव्हतं। दाडू म्हणजे माझी आमदार, यस, तो साहेबाला त्या दिवशी येऊन पार्टीला दारू प्यायला न्यायचं आणि जेव्हा साहेब काय होतं वकील यायचं नाही, आणि जेव्हा वकील यायचं तेव्हा हे लोक चुपचाप करून साहेबाला थकून न्यायचे। कारण ती बॉडी जर पीटीआयवर आली असती तो 12 लोक असू शकतात नातेवाईक, मग राहुल पाटीलला ते मॅनेज करणं कठीण झालं असतं जेव्हा 12 लोक पीटीआयवर असले असते तर। राष्ट्रीय व सामाजिक विकासात युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने भविष्याचा विचार करून योग्य ध्येय निश्चित करावे, तसेच राष्ट्रीय व सामाजिक कार्यात योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले। नेहरू युवा केंद्र व शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या पद्मानंद सभागृहात जिल्हास्तरीय युवा संसदेचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले। त्यावेळी ते बोलत होते। प्राचार्य डॉक्टर जगदीश साबू अध्यक्षस्थानी होते। जिल्हा युवा अधिकारी महेश सिंग शेखावत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी खासदार संजय धोत्रे यांचा उपक्रमाबाबतचा संदेश वाचून दाखवण्यात आला। युवकांमध्ये सार्वजनिक कार्याचे भान जागविण्यासाठी उपक्रम महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले। युवा संसद कार्यक्रमात अभिरूप संसद भरविण्यात आली। रिंकू भटकर यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून तर विकास जाधव यांनी पंतप्रधान व शीतल साखरे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका वठवली। कृषी मंत्री म्हणून बंटी राऊत, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून विकी वाघ, गृहमंत्री म्हणून हरिओम राखोंडे, अर्थमंत्री अमोल भटकर,
पर्यावरण ऊर्जा मंत्री नारायण ठाकरे व विरोधी पक्षनेते म्हणून शुभम उगले यांनी सहभाग घेतला. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात चोरट्यांनी उच्छाद घातला असून येथे चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सोमवारी सायंकाळी एका प्रवाशाची अकोट बसमध्ये चढताना 27,000 रुपये लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी सदर प्रवाशाने पोलीस तक्रार दाखल केली आहे. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मध्यवर्ती बस स्थानक येथे गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. या ठिकाणी भुरट्या चोरांसह इतर चोरटे सक्रिय झाले असून प्रवाशांचे साहित्य लंपास करीत आहेत. अशीच एक घटना 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. अकोट तालुक्यातील एका गावातील वानखेडे नामक प्रवासी बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील 27,000 रुपयांची रोख चोरट्याने लंपास केली. बस जेव्हा अकोट फाईल परिसरात पोहोचली तेव्हा या प्रवाशाला ही बाब लक्षात आली. मात्र तोपर्यंत चोरटा फरार होण्यात यशस्वी झाला. त्यानंतर ही बस सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. सदर प्रवाशांनी या संदर्भात सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. अकोल्यामधून बसलो होतो, अकोटला चाललो होतो. त्याच्यानंतर माझ्या खिशात 27,000 रुपये होते. नातवाच्या दवाखान्यासाठी आणले होते. नातवाला 2 दिवस सुट्टी लेट आहे, त्याच्याने मी घरी वापस घेऊन चाललो होतो. तर अकोटले जातानाच बसमध्ये पैसे काढले गेले. मग तुम्ही पोलिसात तक्रार केलं काय? पोलीस स्टेशनचा आम्ही संपर्क साधला. काय होईल ते पुढे विचार. तुम्हाला कोणावर शक आहे? तुम्हाला शक म्हणा होता तर सगळेच लोक होते. हा एक पोरगा उतरून राहिला होता फक्त. तर याला विचारलं मी की तू उतरतो कोण? थांब. विचारले हात लावला, थांब गाडी सगळी चेक करा. बरं, ते पोरा कुठे आहे? तो आता पोलीस स्टेशनमध्ये. तुमचं नाव काय? मी ब्रिजलाल पंढरी वानखडे. अकोला जिल्ह्यात 52 मंडळ दुष्काळग्रस्त घोषित केली असताना सरकारने शेतकऱ्यांना साथ देण्याची गरज असताना पीक कर्जाचे पुनर्गठन राहिले बाजूला. मात्र पीक कर्ज भरताना शेतकरी सभासदांना 6% व्याजदराने पीक कर्ज भरावे लागणार असल्याच्या दिलेल्या सूचनांचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. राज्याच्या सहकार आयुक्तांनी व्हीसीच्या माध्यमातून सहकारी बँकांना पीक कर्जाबाबत शेतकऱ्याकडून 6% दराने व्याज वसूल करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती असून याबाबत जिल्हा बँकेने सदर सूचना सर्व बँक व्यवस्थापकांनी सहसचिवांना दिल्या आहेत. त्यामुळे सदर आदेशाप्रती शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे. 3 लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांकडून 6% व्याजदराने पीक कर्ज रक्कम भरून घ्यावी. तसेच 5 लाखापेक्षा अधिक पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांकडून तब्बल 10% व्याजदराने कर्जाची वसुली करण्याचे मेसेज आता शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फिरू लागले असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पातूर तालुक्यातील बाभुळगाव आलेगाव रोडवर जांभरुण फाटा येथे दुचाकीच्या अपघातामध्ये 1 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बाभुळगाव आलेगाव रोडवरील जांभरुण फाट्याजवळ आज दुपारी दुचाकी चालक हा आलेगावकडे जात असताना त्याचा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे सदर अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पातूर येथील समतानगरमधील दोघे युवक दुचाकीने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्यामुळे जबर धडक बसली. त्यामुळे दुचाकीवरील दोन्ही जण बाजूला रोडवर आदळले. यामध्ये 1 जण जागीच ठार झाला तर 1 गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. 21 व 22 फेब्रुवारीला कृषी विद्यापीठ येथे फळे व फुलवर्गीय पीक शिवार फेरीचे आयोजन. किमती मुद्देमाल व मोबाईल फिर्यादीस परत मोहीम. जवळपास 56 लाखावर अधिक मुद्देमाल केला परत. यावर्षी तापमानात वाढ होण्याची शक्यता. मे महिन्यापर्यंत उन्हाची दाहकता वाढणार. डाबकी रोडवरील अतिक्रमणासाठी नागरिकांचा मोर्चा. स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आयुक्तांचे निर्देश. मनपा हद्दीतील रेशन कार्ड धारकांचे नाव अजूनही ग्रामीण भागात. पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.